74 मध्ये आणली होती या मूर्तीला आतमध्ये त्या गादीवरती बसवण्यासाठी. पण आपले राजे आपल्या गादीवर चपला घालून कधी बसत नव्हते. या मूर्तीच्या पायामध्ये बुटे, मुनी मूर्ती बाहेर बसवलेली. डोक्यावरती छत्रही नव्हतं. शिवराय छत्रपती होते. छत्र आता बसवले 2 जून 2012. आपल्या राजांचे वारसदार सातारा उदयनराजे भोसले त्यांच्या हस्ते छत्र बसवलं गेलं. आता मूर्तीच्या समोर बघा, हे मोकळं मैदान पाहताय ना, या जागेला म्हटलं गेलं होळीचं मैदान. शिमग्यामध्ये आपण पेटवतो ना, पूर्वी ते पेटवली जायची. इथे पेटवली की आजूबाजूच्या गावातून त्या गडकिल्ल्यातून पेटायच्या. राजांचा नियम होता, एकदा ती आग पेटवली, आगीमध्ये आपले राजे नारळ टाकायचे. जो कोणी पेटलेल्या आगीतून आपल्या हाताने नारळ काढेल ना, त्याला 1.25 किलोचा सोन्याचा कडा बक्षीस द्यायचे. कारण जो व्यक्ती आगीची खेळतोय शत्रूशी कुठेही खेळू शकतो. आता आपण काठीने काढत नाही. आपल्या राजांचे सुपुत्र होते संभाजी राजे, दरवर्षी याच्या हाताने काढायचे. म्हणून तर म्हटलं जातंय ना, सिंहाच्या जबड्यात घालून हात, ही मोजती जात मर्द मराठ्यांची जात. जे रायगडावरती शिवभक्त 2000 पायऱ्या चढून रायगडावरती पोहोचतात, तो सिंगल पोल पाहताय का, तिथून लोक पायी गडावरती येतात. म्हणजे पायी येण्याचा मार्ग तिथे वरती येतोय. ती पलीकडे बघा, सर्वांनी पत्र्याची शर्ट पाहताय ना, व्हाईट कलर, हत्तीखाना. दोन मलाठी हत्ती लहान पिलं पालखीमध्ये आणली होती ना, तिथे मोठं केलं. ते आता आपल्या गव्हर्नमेंटचं ऑफिस आहे, आपल्याला आज जाता येत नाही. समोर हे मार्केट आहे, बाजारपेठ. अहो लांबीला 800 फूट आहे, रुंदीला 40 फूट आहे. दोन्ही साईडला दुकान आहेत, 22. आगे दुकान पिछे मकान. पुढे दुकान लावून लोक पाठीमागे राहायचे. जमिनीपासून उंचावरती पाहताय, पूर्वीची लोक घोड्यावरती बसून बाजार केला जायचा. म्हणून त्याच्या हाईट जेवढे असते ना घोड्याची हाईट, या हाईटचं मार्केट आहे. अहो बघा ना, प्रत्येक दुकानाला पायरी दिलेली आहे, ती सुद्धा आतमध्ये आहे. आता घर बांधलं की आपल्या जिन्याच्या पायऱ्या बाहेर असतात. जी वस्तू आता पाहिजे ना आपल्याला जिवंत राहायला, 400 वर्षापूर्वी इथे भेटायची. राजधानी होती, आजूबाजूच्या गावातून गडकिल्ल्यातून लोक इथे मार्केटला यायचे. मेन कारण होतं, घोड्यावरती किंवा पालखीमध्ये बसून बाजार केला जायचा. मग ज्यांच्या ताब्यामध्ये मार्केट होतं ना, त्यांचं नाव होतं नागाप्पा शेट्टी. शेट्टी होते. डाव्या हातावरून 7 नंबर दुकान त्यांचं आहे. पूर्वी कोणालाही नावं लिहायची परमिशन नव्हती. आता आपली नावं कुठेही असतात, मग त्यांची काहीतरी आठवण पाहिजे ना, म्हणून त्यांच्या दुकानावर दगडामध्ये नाग कोरलेले, दगडामध्ये नागाचं सिंबॉल दिलेलं आहे. आता इथून पुढे तुम्हाला जावं लागेल. इथून तुम्ही पुढे गेलात, बाजारपेठ संपली, लेफ्ट मारला की पाऊण तासावरती आडवा डोंगर, टकमाक टोक, जिथून कायद्यांना फेकायचे. आणि हा तुमचा राजमार्ग आहे, तिथपर्यंत तुम्ही पोहोचू शकताय. तिथे एकाच ठिकाणी 4 स्पॉट आहेत. माहितीचं काम माझं आहे, तुमचं काम दर्शनच आहे. पहिले बघा, मोठं मंदिर पाहताय, लांबून त्याचा आकार पाहून ते मस्जिद वाटतं आपल्याला, पण ते मस्जिद नाही, हा आपल्या राजांचा गनिमी काबा. अहो त्या कालच्या लोकांना वाटलं पाहिजे हे तर माझं मस्जिद आहे, म्हणून त्याचा आकार, फक्त मंदिराचा आकार मस्जिद आहे. आतमध्ये शंकराची पिंड. आपले राजे शंकराचे भक्त होते, म्हणून मंदिराच्या समोर बघा सर्वांनी सफेद कलरचं पाहताय ना, ही राजांची समाधी आहे. जिथे आपल्या राजांच्या चितेला अग्नी दिले, तिथे समाधी बांधलेली.